नेमकं लिंगायतांचं तत्वज्ञान काय आहे आणि याचा मूळ गाभा काय? एक तथागत गौतम बुद्ध सोडले तर प्रत्येकाने स्वर्ग, नरक, देव, दानव यासारख्या संकल्पनांना मान्यता दिलेली आहे. जगातला कोणताही धर्म हा मानवाच्या सामाजिक सांस्कृतिक विकासासाठीच निर्माण झालेला असतो. फिलॉसॉफी हा जो शब्द आहे किंवा तत्वज्ञान हा जो शब्द आहे, माणसाचं जगणं ज्या वेळेला एका विशिष्ट सिद्धांताच्या आधारे सुरू होतं, त्या सिद्धांतातली मूल्य व्यवस्था म्हणजे तत्वज्ञान, आणि ती नेहमी सकारात्मक असली पाहिजे. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणतात. ज्या धर्माला कार्ल मार्क्सनी अपूची गोळी असं संबोधलेलं आहे, त्याच धर्माला समाज परिवर्तन आणि माणसाच्या अंतरंग परिवर्तनाचं एक अत्यंत सुंदर शस्त्र किंवा साधन म्हणून वापरलेलं आहे. लिंग ही संकल्पना पुढे अधिक विस्ताराने सांगता येईल का? इष्टलिंग नावाची संकल्पना आहे. इष्टलिंग म्हणजे या ब्रह्मांडाचं एक छोटं रूप म्हणजे इष्टलिंग. जाणीवपूर्वक ते काळ्या रंगाचं असतं. लिंगायतांचं त्रिमितीय तत्वज्ञान नेमकं काय आहे? अंगस्थळाला लिंगस्थळामध्ये विलीन करण्यासाठी 3 आयाम महात्मा बसवण्णांनी आणि त्यांच्या 770 शरणांनी सांगितले.